नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्रातला सध्या सगळ्यात महत्त्वाचा चर्चेतला विषय आहे तो म्हणजे मराठा आरक्षण. सरकारने नुकतीच काल घोषणासुद्धा केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भाचं जे बिल आहे त्याला मंजुरी दिली आहे आणि आता मे बी मराठा आरक्षणाला एक नवीन वाटचाल इथं आपल्याला बघायला मिळते. आता या मागच्या 10 वर्षात हे असं तिसऱ्यांदा घडलं आहे की मराठा आरक्षण सरकारने अनाऊन्स केले किंवा सरकारने त्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. मग यापूर्वी 2 वेळेस काय झालं होतं तर ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही, त्याला चॅलेंज करण्यात आलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण मागे घ्यायला लावलं. तर आता ही तिसरी वेळ आहे ज्यावेळेस मराठा आरक्षण हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. पुन्हा कोणी त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केल्यानंतर काय होईल ते पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजेलच. पण सध्या हा विषय आपल्या महाराष्ट्रातला ऑलमोस्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला अफेक्ट करणारा मुद्दा आहे. आता याच्यात मुस्लिम आरक्षणाची सुद्धा मागणी आहे. तर हे सगळाच मुद्दा काय हे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्यवस्थितपणे समजून घेऊ. हा मुद्दा आता चर्चेत कुठून आला आहे तर द मराठा रिझर्वेशन बिल विधानसभेमध्ये मांडून एकमताने ते संमत झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% मराठा आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. म्हणजे जे मराठा समाजातले जे विद्यार्थी आहेत असे शिक्षण संस्थेमध्ये आरक्षणाचा वापर करू शकतील. त्याच्यासाठी 10% स्वतंत्र कोटा असणारे सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा तसंच त्याच्यासाठी स्वतंत्र 10%ची तरतूद असेल. ओके, मग आता तुम्ही म्हणाल की सर महाराष्ट्रात ऑलरेडी 52% पर्यंतचं आरक्षण आहे सगळ्या गटांचं जर आपण बघितलं तर मग हे 10% आणखीन ॲड होणार का की कुणाच्या गटामध्ये मराठा समाजाला टाकले का तर नाही, मराठा समाजाचं हे आरक्षण स्वतंत्र 10% असणार आहे. म्हणजे सध्या महाराष्ट्रात असलेलं 52% आणि पुन्हा मराठा समाजाचं 10% असं महाराष्ट्रामध्ये एकूण आरक्षणाची कॅप 62% होती. मग आता हे सर्वोच्च न्यायालयामध्ये कसं ठरणार किंवा कसं टिकणार तर सर्वोच्च न्यायालयाने सध्या एक मर्यादा घातलेली आहे. एक 50% मर्यादा प्रत्येक राज्यासाठी आरक्षणाची आहे. आता ती मर्यादा ओलांडून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणारं हे विधेयक आहे जे सरकारने एक दिवस आधी मांडलं आणि त्याला मंजूर केलेलं आहे. ठीक आहे, आता कायदेशीर याच्या पुढे आव्हानं काय असतील. 2018 त्यावेळेसच्या महाराष्ट्र शासनाने अशाच प्रकारे मराठा समाजाला एक आरक्षण दिलं होतं. मराठा समाजाचा एक स्वतंत्र कोटा दिला होता आणि तो मग सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज झाला. सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि त्यानुसार हे जे आरक्षण आहे तर एकूण ते 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडणार आहे किंवा उल्लंघन करणारा असल्यामुळं याला कायदेशीर रद्द केलं होतं सर्वोच्च न्यायालयाने. त्यासाठी 1992चा इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ह्या केसची जजमेंट तिथे मेन्शन करण्यात आली आणि त्यानुसार मराठा आरक्षण हे रद्द करण्यात आलं होतं. त्यावेळेस म्हणजे 2018 हे लागू केलेलं आरक्षण होतं. 2021 सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जजेसच्या बेंचनी याचा निकाल लावला किंवा याचा निर्णय दिला होता. 3-2 नुसार हा जो निर्णय आहे म्हणजे जो त्यावेळेसचं मराठा आरक्षण जे होतं हे रद्द करण्यात आलं होतं. त्यावेळेस या 5 जजेसच्या बेंचचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती अशोक भूषण. हे लक्षात ठेवायचं. तर हा टिपिकली एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा मुद्दा आहे. हे सगळे म्हणजे जे जजमेंट आहे हे 5 जजेसच्या बेंचने दिलं होतं. 3-2 असा निर्णय लागला आणि मराठ्यांना महाराष्ट्रातील महाविद्यालयीन प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण रद्द केलं होतं. ठीक आहे, आता सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस असं सुद्धा म्हटलं होतं की ही जी आरक्षणाची मागणी आहे मराठा समाजाची तर ती अपवादात्मक परिस्थितीमधली नाही आहे की ज्यासाठी आपण 50% जी कॅप आहे किंवा 50%ची जी मर्यादा आहे त्याचं उल्लंघन करू, त्याचं समर्थन करू. तर याच्यासाठी काही अपवादात्मक परिस्थिती नाही आहे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने जजमेंटमध्ये सांगितलं होतं. राज्यांनी तरीसुद्धा पुनर्विचार याचिका दाखल केली आणि ती सुद्धा त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. सध्या महाराष्ट्रामध्ये जे 52% आरक्षण आहे तर ते कोणत्या कोणत्या गटांमध्ये कसं आहे तर 2001 राज्य आरक्षण कायद्यानुसार स्टेट रिझर्वेशन ॲक्टनुसार SCसाठी 13% आरक्षण, STसाठी 7%, OBCसाठी 19%, SBCसाठी 2%. SBC म्हणजे काय स्पेशल बॅकवर्ड क्लास. विजेसाठी 3%, NTBसाठी 2.5%, NTC 3.5%, NTDसाठी 2%. तर ही जर एकूण बेरीज कराल तर हे आरक्षण आहे 52%.
मराठांसाठीचं 10% आरक्षण म्हणजे एकूण जर नेट बघितलं, नेट टोटल, तर ती 62% होती. आता हे जे काही आरक्षण दिलेलं आहे ना मराठा समाजाला, तर त्यासाठी एक समिती बसवण्यात आली होती, समिती गठीत केली होती सर्वेक्षण आयोगाच्या शिफारशीनुसार, ज्याचे अध्यक्ष होते निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे. तर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाने, त्याला MBCC म्हटलं जातंय, राज्य सरकारला त्यांचा अहवाल सादर केला. 9 दिवसामध्ये सुमारे 2.5 कोटी घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय. बघा, 9 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी घरांचं सर्वेक्षण केलं आणि त्यानुसार या अहवालामध्ये असं सांगण्यात आलंय की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. ओके, तर हे समितीचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. ते म्हणजे निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे. ओके, दुर्बळ मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच आहे असं सुद्धा अहवालात सांगितलंय. या समितीने मराठ्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला. या समितीच्या ज्या काही शिफारशी आहेत किंवा त्याच्या जी आकडेवारी आहे महत्त्वाची, ती मी तुम्हाला सांगतोय. महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येच्या मराठा समाजाची लोकसंख्या ही 28% आहे आणि यामध्ये मराठा समाजातल्या साधारण 84% मराठा बांधवांना या आरक्षणाचा फायदा होईल असं सुद्धा या समितीने सांगितलंय. 21.22% मराठा कुटुंब हे राज्यातल्या दारिद्र्य रेषेखालील किंवा पिवळे रेशन कार्ड धारकांमध्ये येतात. ओके, तर एकूण मराठा कुटुंबांपैकी 21.22% मराठा कुटुंब हे बिलो पॉवर्टी लाईनमध्ये येत आहे, पिवळे रेशन धारक आहेत ते. तर अशा प्रकारची आकडेवारी सुद्धा या अहवालामध्ये दिली आहे. एकूणच महाराष्ट्रामधली जर परिस्थिती बघाल तर बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील एकूण लोकसंख्येच्या 18.09% लोकसंख्या ही खुल्या वर्गातून येते. ओके, याचा अर्थ समजतोय का? म्हणजे जर फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या एकूण 100 आहे, तर या 100 पैकी 18 लोक हे डायरेक्टली ओपन कॅटेगरीमध्ये येतात किंवा खुल्या वर्गातले असतात. ओके, आणि जेवढा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे, फॉर एक्झाम्पल 100 मराठा कुटुंब आपल्या महाराष्ट्रात आहेत, तर त्या 100 पैकी 21.22 कुटुंब ही डायरेक्टली दारिद्र्य रेषेखाली आहेत किंवा त्यांच्याकडं पिवळं रेशन कार्ड आहे. ओके, तर ही आकडेवारी आपल्याला महत्त्वाची लक्षात असायला पाहिजे. जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हा मुद्दा तिथे एक्सप्लेन करता येईल. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त एक रिसेंट तुम्ही बघितलं असाल की मुस्लिम आरक्षणाची मागणी सुद्धा आपल्याला करताना दिसते. जे समाजवादी पक्षाचे अबू आझमी आहेत, तर अशा प्रकारे ते बॅनर घेऊनच उभा होते आणि त्यांनी मुस्लिमांचं आरक्षण मागितलेलं आहे. मग आता हा प्रश्न कुठून आला? तर 2018 ज्यावेळेस मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती, ज्याला 2021 सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं होतं, तर त्याच वेळेस पुढं म्हणजे 2019 ज्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे एक महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस बनलं होतं, त्यावेळेस त्यांनी मुस्लिमांसाठी 5% आरक्षणाची तरतूद केली होती. मग आता हे ज्यावेळेस मराठा आरक्षण ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं, फेटाळलं, त्यावेळेस हे सुद्धा आरक्षण रद्दबाही झालं होतं. आणि मग पुन्हा आता जे सध्याच्या सरकारने जे विधेयक मांडले त्याच्यामध्ये मुस्लिमांना 5% किंवा कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे. तर म्हणून आता मुस्लिमांनी स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली आहे. त्याचबरोबर आय थिंक धनगर समाजाची सुद्धा तशी मागणी की त्यांना सुद्धा एक 5% आरक्षण स्वतंत्र हवं आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण मुस्लिम लोकसंख्या ही 10%पेक्षा जास्त आहे. मुस्लिमांना आरक्षण देण्याची शिफारस करणाऱ्या वेगवेगळ्या आपण जर समिती इथं बघाल तर 2009 काँग्रेस सरकार ज्यावेळेस होतं तर त्यांनी एक डॉक्टर मेहमुदार रहमान समिती नियुक्त केली होती. या समितीने मुस्लिमांसाठी स्वतंत्र 8% आरक्षण दिलं जावं अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. 2004 न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा समिती, 2006 न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समिती, तर अशा वेगवेगळ्या समित्यांनी मुस्लिम हे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत आणि त्यांना आरक्षण दिलं जावं अशा प्रकारच्या शिफारशी केलेल्या आहेत. ओके, तर हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर असा जसा मराठा समाजासाठी एक समितीच्या अहवालानुसार कायदा आणण्यात आला, पारित करण्यात आला, तर तसाच शिफारशी इतरही समित्यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दल सुद्धा केल्यात. त्यामुळे हा सुद्धा मुद्दा आता पुढं चर्चेमध्ये दिसणार आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला जो मुद्दा सांगणार आहे ना, तर तो या आरक्षणा व्यतिरिक्तच आहे. म्हणजे सध्या जे आरक्षण मंजूर वगैरे झाले हे तर तुम्ही सगळं चर्चेतनं बघून घेतलं, पण
याच्या व्यतिरिक्त कुठलं आरक्षणाचं मॉड्यूल आहे का? तर केंद्र सरकारने 7 जानेवारी 2019ला एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनादुरुस्ती करून एक खूप इम्पॉर्टंट असं आरक्षण आणलं आहे, ते म्हणजे EWS. EWS काय आहे? तर इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठीचं हे आरक्षण आहे. 7 जानेवारी 2019 ऐतिहासिक दिवस आपण याला म्हणू शकतो, कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये आरक्षण देण्याचा जो बेस आहे हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असा आहे. हे जे मी तुम्हाला सांगतोय हे अगदी आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरला पकडून असलेली गोष्ट आहे. पॉलिटी किंवा अगदी कोर डाय हार्ड पॉलिटी मी तुम्हाला सांगतोय, त्यामुळे नीट लक्षपूर्वक ऐका. आपल्या संविधानामध्ये ज्या आरक्षणाच्या तरतुदी आहेत तर त्या जर अगदीच डिटेलमध्ये सांगायचं झालं तर कलम 15 सबकलम 4 आणि कलम 16 सबकलम 4 हे मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. पण याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत आरक्षणाच्या, तर त्या जर एखादा वर्ग शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या जर मागास असेल तरच आरक्षणाची तरतूद होती. पण 7 जानेवारी 2019ला एक अभूतपूर्वच घटना झाली आहे. 103वी घटनादुरुस्ती केली आणि त्यानुसार जे भारतातला सगळा ओपन समुदाय आहे किंवा खुला वर्ग जो आहे यांना आरक्षणाची तरतूद केली आहे. पण ती आर्थिक मागासवर्ग किंवा आर्थिकदृष्ट्या जर ते मागास असतील तर या तरतुदीनुसार, म्हणजे पहिल्यांदाच असं आपल्या घटनेमध्ये झालं आहे ना की इकॉनॉमिकली बेसिसवरती किंवा त्याच्या फायनान्शियल बेसिसवरती आपण त्याला आरक्षणाचा भाग होऊ देतोय. ओके, तर हे पहिल्यांदाच झाले. 103वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट घटनादुरुस्ती खूप जास्त महत्त्वाची आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे आर्थिकदृष्ट्या एखादा व्यक्ती मागास आहे हे कसं ठरवायचं? तर त्याच्यासाठी क्रायटेरिया सेट केलेला आहे. मग आता तो क्रायटेरिया कुठला आहे? तर जर एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी आहे, त्याचबरोबर 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन त्याच्याकडे असेल, किंवा त्याचं राहतं घर हे 1000 स्क्वेअर फीटपेक्षा कमी आहे, किंवा जर त्याच्याकडे एखादा रिकामं प्लॉट असेल तर तो 100 यार्डपेक्षा लहान आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर तो येत असेल तर, किंवा तो एका म्हणजे गावाकडे राहतोय महानगरपालिका प्रदेशात नाही येतो, बिगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतोय, तर त्याचा रिकामा प्लॉट 200 यार्डपेक्षा कमी असावा, 200 यार्डपेक्षा जास्त नसावा, तर तो व्यक्ती हा आर्थिक मागास आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे मागास आहेत ते कसे ठरवायचे याच्यासाठीचा क्रायटेरिया ऑलरेडी गव्हर्नमेंटने दिला आहे. जर या कॅटेगरीमध्ये ते व्यक्ती किंवा त्याचं घर हे जर बसत असेल तर ते घर ह्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतो. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा जो काही EWSचा जो कोठा आहे हा फक्त जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात, खुल्या वर्गामध्ये जे येतात तेच या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात, कारण खुल्या वर्गा व्यतिरिक्त इतरांसाठी ऑलरेडी आरक्षणाच्या तरतुदी आहेत. OBCसाठी आहे, SC ST सगळ्यांसाठी आहेत. ओके, त्यामुळं डबल आरक्षण कुणालाही घेता येणार नाही. आणि हे ऑलरेडी ॲक्च्युअली काय झालं माहिती का, हे टेक्निकल ग्लिच होते. डबल आरक्षणाची सोय झाली होती, चुकून लोक घेत होते, पण 2020मध्ये आय थिंक किंवा 2019च्याच शेवटापर्यंत सरकारला असा एक GR सुद्धा आणावा लागला आणि त्यानुसार सांगावं लागलं की तुम्ही एकतर EWSचं आरक्षण घ्या किंवा जे नव्याने त्यावेळेस मराठा आरक्षण लागू करण्यात आलं होतं त्याचं आरक्षण घेऊ शकता, असे एक स्वतंत्र GR आणावा लागला होता. त्यावेळेस सुद्धा आपण याच्यावरती लेक्चर घेतलं होतं. ओके, आय होप तुम्हाला हा मुद्दा समजला आहे. आता डायरेक्टली थोडं आपण पॉलिटीमध्ये घुसूयात. राज्यघटनेमधल्या काय तरतुदी आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता आपल्या राज्यघटनेमध्ये ना वंश, धर्म, जात, लिंग, जन्मस्थान, रंग अशा कुठल्याही कारणाने एखाद्या व्यक्तीवरती आपण भेदभाव नाही करायचा अशाच तरतुदी आहेत. म्हणजे आपण त्याच्यावरती कुठल्याच पद्धतीने डिस्क्रिमिनेशन करायचं नाही. कलम 15मध्ये ते दिलं आहे. कलम 16 काय सांगतंय की भारतातल्या सगळ्या नागरिकांना नोकऱ्यांमध्ये समान संधी द्यायची आहे. त्यामध्ये सुद्धा कुठलाही धर्म, जात, लिंग, जन्मस्थान, वंश या कुठल्याही कारणाने त्याच्यावरती भेदभाव आपण करू शकत नाही. मग आता तुम्ही म्हणाल की आरक्षण देतोय म्हणजे काय, भेदभावच तर करतोय ना, की एखाद्या फॉर एक्झाम्पल एखादा सो कॉल्ड कमी जातीमध्ये जन्म घेतलेला एखादा असेल तर त्याला बाय डिफॉल्ट नोकऱ्यांमध्ये चांगली संधी मिळते आणि भेदभाव होतोय त्यामुळे त्याला फायदासुद्धा होतोय. पण असं नाही आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 340 सुद्धा एक आहे. हे कलम 340 कशासाठी आहे, तर जो असा वर्ग सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे तर असा घटक, असा वर्ग शोधून काढणं आणि त्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं
हे आपल्याला कलम 340मध्ये दिलं आहे. आता त्या घटकाची उन्नती कशी करायची बरं? तर उन्नती करण्यासाठी एक स्वतंत्र उपकलम आणलेले आहेत. कलम 15 सब कलम 4 आणि कलम 16 सब कलम 4. यामध्ये 2 महत्त्वाच्या रचनांच्या आधारावरती आपण त्यांना उन्नतीचा एक मार्ग देतोय. तो म्हणजे जर एखादा घटक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या जर मागास आहे तर त्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं हे कलम 15 सब कलम 4मध्ये दिले आणि त्याला नोकऱ्यांमध्ये एक संधी देणं हे कलम 16 सब कलम 4मध्ये दिलं आहे. ओके, म्हणजेच शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या जर मागास असेल तर अशा प्रकारची आरक्षणाची तरतूद करता येईल हे आपल्या घटनेनेच नमूद केले आहे. मग आता अगेन तोच प्रश्न आला बघा की इथं तर शैक्षणिक आणि सामाजिक म्हणलं आहे, पण EWSनी काय करून दिलं? आर्थिकदृष्ट्या मागास जे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं आहे. मग आर्थिकदृष्ट्या हा शब्द कुठंतरी असला पाहिजे ना, कलम 15च्या पोटकलम 4मध्ये टाका. पण नाही, स्वतंत्र कलम बनवलीत, पोटकलम बनवलेत. म्हणजे कलम 15 सब कलम 6 आणि कलम 16 सब कलम 6 याच्यानुसारच जे घटनादुरुस्ती झाली ना 103वी, त्यानुसार हे ॲड करण्यात आले. आणि या कलमांमध्ये, या पोटकलमांमध्ये अशा प्रकारे जे आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग आहे यांना सुद्धा उन्नतीसाठी आरक्षणाच्या तरतूद असाव्या अशी तरतूद केलेली आहे. ठीक आहे, तर कलम 15 सब कलम 6 16चं सब कलम 6 थोडक्यात तुम्हाला समजलं असेल. ओके, आता कलम 340नुसार सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक तर आपल्याला शोधायचे आहेत. मग ते कोण शोधणार? मग त्याच्यासाठी ऐतिहासिक समित्या आहेत. म्हणजे पहिली जी हिस्टॉरिकल समिती ती म्हणजे काकासाहेब काळेलकर समिती 1953ची आणि दुसरी महत्त्वाची समिती 1978ची BP मंडळ समिती, ज्यांनी फर्स्ट टाईम OBCंना 27.5% आरक्षण देण्याची तरतूद केली होती किंवा त्यांची शिफारस होती. यावरती UPSCमध्ये क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. MPSC आपलं काही जास्त पाठीमागं नाही आहे, पावलावर पाऊल ठेवतं आहे. मग भविष्यात तुम्हाला या BP मंडळ समिती, काका कालेलकर समिती यांच्यावरती क्वेश्चन दिसतील. अगदी मी तुम्हाला बॅकग्राऊंड व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आय होप आरक्षण हाच मुद्दा तुम्हाला डिटेलमध्ये समजला असेल. मराठा आरक्षण तर मिळालं आहे, हे 10 वर्षात तिसऱ्यांदा मिळते, हा मुद्दा अगदी डिटेलमध्ये क्लिअर झाला असेल. ओके, असेच ऑलरेडी लेक्चर्स आपल्या या चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर तुमचा अभ्यासामधला इंटरेस्ट अजून वाढवण्यासाठी विजन MPSC असं एक यूट्यूब चॅनल आम्ही स्वतंत्र चालू केलेलं आहे, ज्यावरती असं शेड्यूलनुसार काही लेक्चर्स आम्ही अवेलेबल करून देऊ. मोफत सगळ्यांसाठी हे असणार आहे, हा काही कुठला पेड कोर्स नाही आहे. आता हे चालू करण्यापाठीमागचा उद्देश काय बरं? तर मित्रांनो, काय झालं, विजन गव्हर्नमेंट जॉबवरती आपण काही दिवस इरेग्युलर होतो. मग त्यामुळं काय यूट्यूबच्या अल्गोनी आपल्याला थोडंसं पाठीमागं ठेवलं आहे. तर मला अपेक्षा आहे की एक नवीन प्लॅटफॉर्मची जर सुरुवात केली आणि तिथून जर तुमच्यापर्यंत रेग्युलर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हा प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा ग्रो होईल. तर म्हणून विजन MPSC हे एक स्वतंत्र यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूबवरती सर्च केल्यावरती आत्ता तुम्हाला सापडणार नाही, कारण ऑलरेडी त्याला म्हणजे कोणी सबस्क्राईबच केलेलं नाही आहे, जस्ट सुरू केलेलं आहे आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने. तर तुम्हाला इथं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये पिन केलेली पहिली कमेंट मिळेल, त्यावर लिंकवरती जाऊन तुम्ही विजन MPSC या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं आम्ही तुमच्यापर्यंत एक शेड्यूलनुसार फ्री लेक्चर्स घेऊन येणार आहे आणि प्रॉपर MPSCचा अभ्यास या चॅनलच्या माध्यमातून होईल. विजन गव्हर्नमेंट जॉबवरती जे डेली करंट अफेअर्स आहेत किंवा अशा काही इम्पॉर्टंट न्यूज ह्या आम्ही इथं घेत राहू करंट अफेअर्स संदर्भातच्या. बाकी MPSC रिलेटेड सगळा अभ्यास अगदी मोफत तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती करता येईलच. ओके मित्रांनो, तर मला अपेक्षा आहे की तुमचा प्रतिसाद याला चांगला राहील. भेटूत येणार लेक्चर्सच्या माध्यमातून. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.